पण कोणतं करायचं? नित्यनैमित्तिक करायचं. हे सत्कर्म आहेत. आणि नित्यनैमित्तिक कर्म करत करत त्याने कर्तृत्वाचा अभिमान घ्यायचा नाही, फळाची आसक्ती ठेवायची नाही. कारण कर्तृत्वाचा अभिमान घेतला, फळाची आसक्ती केली की पुन्हा मग तो बद्ध होणार आहे, पुढे त्याची प्रगती होणार नाहीये. म्हणून हे सगळं करत असताना फलासक्ती सोडायची, कर्तृत्व अभिमान सोडायचा आणि सगळं कर्म करायचं, नित्य कर्म करायचं, नैमित्तिक कर्म करायचं. सकाम कर्म का करायचं नाही? कारण सकाम कर्म सुद्धा मग फळसूचक आहे. सुरुवातीच्या काळामध्ये खलत्व दूर होईपर्यंत ठीक आहे, त्याने यज्ञ यागादी सकाम कर्मात तो प्रवृत्त झाला तरी चालेल. पण पुन्हा ते सुख सुद्धा त्याला पुन्हा जन्म घ्यायला लावेल, दुःख भोगायला लावेल, किंबहुना सर्व सुखी तो होऊ शकणार नाही. म्हणजे मुख्य मागणी पुढची काय? किंबहुना सर्व सुखी. आणि ती मागणी मागण्याकरता अगोदर त्याची कशी तयारी झाली पाहिजे? त्याच्याकरता तया सत्कर्मी रती वाढो. नाहीतर मग ज्ञानोबराय म्हणतात, एरवी तरी नरकीचे दुःख, पावनी स्वर्गा नामकी सुख, वाचूनी नित्यानंद गा निर्धोकते ते स्वरूप माझे. स्वर्गातलं सुख जे आहे ते नरकातल्या दुःखाच्या सापेक्षेने त्याला सुख म्हटलंय तेवढ्यापुरतं. मज येता पै सुभटा या द्विविधा गा आवाटा, स्वर्गो नरको वाटा चोराचे म्हटलं. म्हणून हळूहळू त्याने हाही विचार केला पाहिजे, मला नेमकं सर्व सुख पाहिजे, किंबहुना सर्व सुखी व्हायचंय. त्यामुळे स्वर्गाची नरकाची वाट चोराचीच आहे आणि स्वर्गाची वाट सुद्धा काय? चोराची. कारण पापात्मके पापे नरका जाईजे. मग काय? स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे, पापात्मके पापे नरका जाईजे. मग माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. सत्कर्म म्हणजे काय? आपल्याला सत्स्वरूप परमात्मा जे आहे तर त्या स्वरूपाची प्राप्ती झाली पाहिजे. त्याच्याकरता केलेलं जे कर्म असेल ते सगळं सत्कर्म. म्हणून खरं सत्कर्म जे आहे ते निष्काम कर्म हेच खरं सत्कर्म आहे. म्हणून तया सत्कर्मी रती वाढो. पण बऱ्याच वेळेला निष्काम कर्म म्हटल्यानंतर मनुष्य त्याच्यामध्ये प्रवृत्त होत नाही. सकाम कर्म जसं आवडीने करतो तसं निष्काम कर्म करेल का? सांगता येत नाही. सकाम कर्म जसं आवडीने मनुष्य करतो, कोणत्या तरी एखाद्या देवाकडे काहीतरी मिळणार असेल तर मनुष्य तिकडे लगेच जातो. परंतु निष्काम असेल तर मग मनुष्याची प्रवृत्ती एवढी ते दक्ष होऊन नसते. याला सत्कर्माची अशी आवड निर्माण झाली पाहिजे. सत्कर्म मला केलंच पाहिजे आणि ते आवडीने करायचंय. तया सत्कर्मी रतीने आवडीने करत असताना त्या सत्कर्माची त्याची आवड सारखी वाढली पाहिजे. किती वाढली पाहिजे? त्याला खूप सत्कर्म करावं असं वाटलं पाहिजे. ज्ञानोबरायांनी तर एखादा पूर्ण पुरुष आहे त्याने सुद्धा सत्कर्म केली पाहिजे असं सांगितले. हो. देखे प्राप्तार्थ जाहले, निष्कामता पावले, तयाही कर्तव्य असे उरले, विशेष आचरावे लागे संती म्हटलं. म्हणून याशी स्वभावे कर्म न सांडावे, विशेषही आचरावे लागे संती म्हटलं. म्हणून ही सगळी सत्कर्म जे आहेत त्यांनी केली पाहिजे. तया सत्कर्मी रती वाढो. सत्कर्मात त्याची रती वाढली पाहिजे. त्याने आपल्या जीवनामध्ये परोपकार केला पाहिजे. परोपकार हे सुद्धा काय आहे? सत्कर्म आहे. सत्कर्माचं वर्णन करताना असं म्हटलंय, सत्कर्म म्हणजे काय? भर्तृहरीने असं म्हटलंय की सत्कर्म म्हणजे एक प्रकारची भगवती आहे. या भगवतीची, सत्कर्मरूपी भगवतीची जो सेवा करतो त्याला काय काय मिळतं
ही भगवती काय काय करते. भर्तृहरी म्हणतात या साधूंश खलान करोती. खल जरी असला तरी सुद्धा ही सत्कर्म जर त्याने केलं तर तो साधू होतो. भगवान परमात्मा सांगतात स्वतः काय, अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग. तो आधी जरी दुराचारी तरी सर्वोत्तमचे अवतारी. सत्कर्म काय करतं बघा. सत्कर्म माणसाला, खलाला म्हणजे दुष्टाला सुद्धा साधू करतं. एकदम महाखल असलेला वाल्या कोळी त्याने आपल्या जीवनात सत्कर्म केलं आणि तो सुद्धा काय झाला, कोळी याची कीर्ती वाढली घन केले रामायण रामारी. या साधुश्च खलान करोती विदुषो मूर्खान. मूर्ख जरी असला तरी त्याला सुद्धा विद्वान बनवण्याची ताकद सत्कर्मामध्ये. आता याच्या सत्कर्मामध्ये काय काय आलं ते आपण मागाशी पाहून आलो. ज्ञानोबरांनी सांगितले संतासवे वसता योग ज्ञाने पैसता गुरुचरण उपासता वैराग्यशी. सत्कर्म तेच. एखादा जड बुद्धीचा जरी असला तरी सुद्धा त्याने जीवनात सत्कर्म केलं तर तो सुद्धा विद्वान होऊ शकतो. मग हाताचे करणे का पायाचे चालणे ते होय मज कारणे तैसे करे. सत्कर्म सत्कर्म म्हणजे काय, हाताचं करणं असेल, पायाचं चालणं असेल, देवा करता असलं पाहिजे, झालं सत्कर्म. आपल्या वाट्याला आलेलं जे जे कर्म आहे तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केलिया होय अपारा तोषा लागी मग तिये पूजे रिजलेने आत्मराजे वैराग्य सिद्धी रे. जे काही कर्म असेल ते फक्त हेतू चांगला पाहिजे, भाव चांगला पाहिजे. तरी उचित कर्मे आघवी तो आचरोनी मज आर पावी परी चित्तवृत्तीने असावी आत्मरूपे. ह्याला म्हणायचं तया सत्कर्मी रती वाढो. अशा सत्कर्मामध्ये त्याची काय झाली पाहिजे. काय काय करते म्हणजे विदुषो मूर्खान द्वेषिनः हितान. जे द्वेषी लोक आहेत त्यांना सुद्धा आपल्या हिताचं बनवते सत्क्रिया. आपण सत्कर्म करत राहिलं, सत्कर्म करत राहिलं तर आपोआप आपलं सत्कर्म द्वेषी लोकांना सुद्धा आपलं हित करायला लावतं. तुकाराम महाराजांनी आपलं सत्कर्म सोडलं नाही. आहेत द्वेषी लोक पण ते हितकर झाले. नाथ महाराजांच्या घरी चोर गेले, मी मागे सांगितलं. आहेत द्वेषी लोक पण हितकर झाले. पुढे अंगावर त्या यवनाने त्याचा थुंका पडला समजा. नाथ महाराजांनी स्नान करत राहील, सत्कर्म सोडलं नाही. उलट त्याच्याकडेच गेले, 2 ताटं घेऊन म्हटले माझ्या अंगावर थुंकल्यामुळे तुला कदाचित त्रास होईल म्हणून हे देवाचं ताट, हा प्रसाद घे, तुला दुःख होणार नाही. मग आता त्या ठिकाणी तो द्वेषी राहिला का हो? आहे यवन, परंतु तो सत्कर्मामुळे काय झाला, साधू झाला. आणि प्रत्यक्षम कुरुते परोक्षम. जे परोक्ष आहे त्याला प्रत्यक्ष करून दे सत्क्रिया. लेण्याची सत्कर्मे अशेषही अज्ञान विरमे जयाचे अहम विश्रामे आत्मरूपे. परोक्ष असलेलं जे आहे ते प्रत्यक्ष आपल्याला होतं आपोआप आपण सत्कर्म करत राहिलो तर. आणि म्हणून परोक्षम अमृतम च हलाहलम तत्क्षणात. हलाहल असलेला विषय त्याला सुद्धा अमृत बनवण्याचं शक्ती जी आहे ती सत्क्रियेमध्ये आहे. म्हणून अशा प्रकारे ही सत्क्रिया आहे. या सत्क्रियेमध्ये मनुष्याने प्रवृत्त व्हावं. सुख प्राप्त करायचं असेल तर सत्क्रिया पाहिजे आणि दुःख प्राप्त करायचं असेल तर खल पाहिजे. विधीचे वाफे सत्क्रिया बीज आरोपे
मग जन्म शतमापे सुख जीव. दोन शेती सांगितलेले, विधीची वाप चुकवी, अन्यायाचे बी वापवी, कुकर्माचा करी राबजरी, मग तयाची सारिके असंभाड पाप पिके. मग जन्म कोटी दुःखी ज्ञानोबराने माहितीये, नियम माहितीये, म्हणून त्याची निषिद्ध कर्म संपलं पाहिजे. त्याच्याकरता तया सत्कर्मी रती वाढो. सत्कर्मात त्याची रती वाढली पाहिजे. नुसती सत्कर्मात रती वाढली नाही पाहिजे, तर पुढे भूता परस्परे पडो मैत्र जीवांची. अशा पायऱ्या मागण्या मागितल्या ज्ञानोबारांनी. काही लोक सत्क्रिया करतात, खलही नसतात, परंतु त्यांच्या अंतकरणात कोणाच्याच विषयी मैत्रीची भावना नसते. समाज सुखी व्हायचा असेल तर केवळ खलत्व जाऊन चालणार नाही, केवळ सत्क्रियेत प्रवृत्त असणारी लोक असून चालणार नाही. सगळ्यांच्या अंतकरणात मैत्रीची भावना पाहिजे. म्हणून भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. थोडंसं मला जायचं असल्यामुळे आज इथेच थांबू. बाकीचा विचार उद्याच्या प्रवचनात. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री